या संतुलित होण्याकडे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आतून शरीराचं, की वेळेवर तुम्हाला झोप येईल रात्री 9-10 पर्यंत, सकाळी सूर्योदयापूर्वी जाग येईल. आणि मी एक मुद्रा लहान मुलांसाठी खास सांगू इच्छिते, विघ्ननाशक मुद्रा. मुद्रामध्ये एक वाईड स्कोप आहे आजारांना बरं करण्यासाठी, प्रकृतीला सांभाळण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा. म्हणजे माझ्या हातामध्ये सर्व रोगांना बरी करणारी शक्ती आहे. बरं. आणि याचा स्पर्श सुद्धा रोगनाशक आहे. नमस्कार. परवाच एका जातिकेचा फोन आला. तिने तिच्या मुलीची पत्रिका मला दाखवली होती. वय वर्ष 11 आणि प्रश्न होता नैराश्याचा. थोडं आश्चर्य वाटलं, परंतु हे 21व्या शतकाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे. विज्ञान कितीही प्रगती करत असलं तरीसुद्धा या समस्यांनी आज सामान्य मुलं ग्रासित होत आहेत. का बरं होत असावं? तेवढ्यातच मला डॉक्टर अग्रवाल भेटल्या. त्यांच्याशी या विषयावर चर्चा चालू होती की मॅडम असं का होतं. आज अनेक बातम्या बघण्यात येतात किंवा जिथे लहान मुलांनी हत्या केलेली असते, आत्महत्या केलेली असते. का बरं होत असावं असं? मी डॉक्टरांना विचारलं, मॅडम हे सगळं का होतं? आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, तर आपण यावर काही करू शकतो का? आज डॉक्टर अग्रवाल आपल्याकडे आलेले आहेत. याच प्रश्नाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. खरं सांगायचं तर त्या आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ आहेत, पण आज आपण बोलणार आहोत मुद्राशास्त्रावर. कारण माझा प्रश्न होता तुमचं आरोग्य तुमच्या हातात, आणि तीच चर्चा आज आपण करणार आहोत. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्ते. असं म्हणतात की आरोग्य तुमच्या हातात, आणि आपल्या वेदांमध्ये संस्कृतीत हेच सांगितलेलं आहे. तर का बरं? वेदांच्या बाबतीत तुम्ही म्हणालात, खरंच वेदांमध्ये असाच एक श्लोक आहे, अयम मे हस्तो भगवानम, अयम मे भगवत्तरः, अयम मे शिवाभिमर्शनम, अयम मे सर्व व्याधिनाश. खूपच छान. मराठीत आमच्या सोप्या भाषेत सांगा ना. म्हणजे माझ्या हातामध्ये सर्व रोगांना बरी करणारी शक्ती आहे. बरं. आणि याचा स्पर्श सुद्धा रोगनाशक आहे. ॲक्युप्रेशरमध्ये आपण पाहतो, रिफ्लेक्सोलॉजीमध्ये पाहतो की हातांमध्ये सर्व बिंदू आहेत आणि त्याच्यावर प्रेशर देऊन आपण रोग बरे करतो. पण त्याच्यापेक्षा जास्त सोपं आयुर्वेदात आणि आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये आहे, ते आहेत मुद्रा. की आपण बोटांना वेगवेगळ्या पद्धतीने टच करून ज्या मुद्रा बनवतो, त्याच्यामुळे त्या अनेक आजारांना बरे करतात, प्रिव्हेंट करतात. आणि म्हणून आपल्या हातात आपलं आरोग्य आहे असं आम्ही म्हणतो. खूपच छान. म्हणजे आम्ही सुद्धा ऐकलंय, अनेक व्हिडिओ असतात, यूट्यूबवर अनेक व्हिडिओ असतात. तर मुद्राशास्त्र म्हणजे नेमकं काय? मुद्राशास्त्र म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं तर आपल्या बोटांना स्पर्श करून, मोडून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वाकवून वेगवेगळ्या मुद्रा बनतात. आणि या मुद्रा आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि याच्याही पुढे जाऊन आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा उपयोगी आहेत. तर मुद्रामध्ये एक वाईड स्कोप आहे आजारांना बरं करण्यासाठी, प्रकृतीला सांभाळण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा. बरं बरं, खूप छान. आपल्या हातातील बोटांचा पंचमहाभूतांसोबत संबंध कसा असतो? बरोबर. जशी पंचमहाभूतं आहेत आणि आपली बोटं पण 5 आहेत. आणि खरंच आश्चर्यजनक आहे की हे कसं शोधून काढलं की हे पंचमहाभूतांशी रिलेटेड आहेत. जसं आपण पाहू की अंगुष्ठ हा जो आहे हा अग्नीशी संबंधित आहे. पहिलं बोट तर्जनी हे वायू महाभूताशी संबंधित आहे. मधलं बोट आकाश महाभूताशी, आणि हे रिंग फिंगर जे सर्वात जड आहे ते पृथ्वी महाभूताशी, आणि छोटी बोट हे जल महाभूताशी. आता या 5 महाभूतांशी हे संबंधित आहे. आणि याचा आपल्याला प्रत्यय केव्हा येतो? जेव्हा आपण मुद्रा करतो. कारण की त्या महाभूताला वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण मुद्रा करतो. जसं पृथ्वी महाभूताला वाढवण्यासाठी पृथ्वी मुद्रा आणि कमी करण्यासाठी पृथ्वी नाशक म्हणजे सूर्यमुद्रा. आता याचा आणि हे आपल्याला अनुभवास येतं
सपोज आपण असं म्हटलं की 5 बोटं पंचमहाभूतांशी रिलेटेड आहे, कसं मानणार? पण याला आपण जेव्हा खरंच मुद्रा करतो आणि त्याचा परिणाम पाहतो की अच्छा पृथ्वी तत्व वाढलंय, त्याला कमी करायचं तर सूर्यमुद्रा, आणि वाढवायचं, वजन वाढवायचं तर पृथ्वी मुद्रा. तर या पद्धतीने हे पंचमहाभूतांशी अगदी संबंधित आहेत आणि पंचमहाभूतांना रेग्युलेट करण्याचं, जास्त झालं असेल तर कमी करण्याचं, कमी झालं असेल जास्त करण्याचं, हे सगळं या मुद्रांनी शक्य आहे. मला जे काही आतापर्यंत समजलं मी सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला काही योग्य वाटतंय का ते सांगा. तुमच्या म्हणण्यानुसार आपल्या बोटांमध्ये 5 तत्व आहे, यांचं संतुलन आपण ठेवलं की आपलं आरोग्य उत्तम राहतं. बरोबर. आणि या बोटांच्या स्पर्शाने आपण संतुलन ठेवू शकतो. बरोबर, एकदम बरोबर. मला हे समजलं. हे योग्य आहे का? एकदम बरोबर आहे. आपण त्या पंचमहाभूतांच्या संतुलनासाठी वेगवेगळ्या मुद्रा करतो. एकदम बरोबर आहे. ग्रेट. म्हणजे आमच्या ज्योतिषशास्त्रातही सांगितलं जातं की पंचमहाभूत, जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. किंबहुना जेव्हा वेद काळात योग निर्माण झाले, योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र हे एकाच काळातील 3 शास्त्र आहे. आणि अर्थात त्यामुळे त्यांच्यात एक साम्य आहे, नियमबद्धता आहे. आणि असं तुमच्यासारखे लोक भेटले की आम्हाला सुद्धा ते लक्षात येतं की अरे हो, सगळीकडे आपल्या ऋषीमुनींनी एकच वाक्य लिहिलेलं आहे. बरोबर. तर असं हे मुद्रा, आणि तुम्ही हे सांगितलं आता की मुद्राच्या वेगवेगळ्या स्पर्शांनी आजार बरे होतात. आणि आपले जे प्रेक्षक आहेत ना, त्यांचा मुख्य प्रश्नच आजार बरे करणं आहे. बरे. तर आपण असं काही थेट सांगू शकतो का की या आजारासाठी ही मुद्रा? बिलकुल. अशा अनेक सोप्या मुद्रा आहेत की ज्या सामान्य ज्ञानाने सुद्धा ते लोक करू शकतात आणि त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. तर समजा आता सगळ्यात महत्त्वाचं की संधिवात आहे, दुखणं आहे. दुखणं हे कधीही कोणालाही होऊ शकतं. आणि समजा एक कुठेही दुखू द्या, पायात दुखू द्या, किंवा हातात दुखू द्या, दुखणं आलं ते वातामुळे. तर वातनाशक ही मुद्रा जर केली, म्हणजे तर्जनीला अंगठ्याच्या खाली लावायचं, त्याच्यावर अंगठा ठेवायचा. साधी याला वायुमुद्रा म्हणतात. तर ही सगळ्या वातरोगांना बरी करणारी मुद्रा, अशी वातनाशक मुद्रा ही आहे. खूपच छान. वाताचा प्रॉब्लेम तर आज सगळ्यांनाच येतो, त्यामुळे तुम्ही कागद पेन घेऊन बसलात आणि ही वातनाशक मुद्रा तुम्ही बोटाचं नाव आणि त्याची पोझिशन लिहून ठेवली तर तुम्हाला नंतर सुद्धा उपयुक्त ठरेल. आणि मुख्य म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडमचा नंबर देणार आहे, तिथे तुम्ही थेट संपर्क सुद्धा करू शकता. कारण आज जरी आपण मुद्रा शिकवत असलो तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा सहकार्याची गरज असेल किंवा हे शास्त्र शिकायचं असेल तर तुम्ही मॅडम यांना संपर्क करू शकतात. मॅडम, आज आपण सुरुवात करू. कारण की मला परवा त्या मॅडमचा जेव्हा फोन आला, त्यांच्या लहान मुलीला जेव्हा नैराश्याने ग्रासलेलं, तर तो मला एक खूप मोठा प्रश्न वाटला. तर आपण त्याच आजारापासून सुरुवात करूया का, की लहान मुलांना जर नैराश्य आलं असेल तर कोणकोणत्या मुद्रा कराव्या, किती मिनटं कराव्यात, आणि तेव्हा काही तुमचे मंत्रसुद्धा असतात का? म्हणजे आमच्या शास्त्रात मंत्र असतात, तर तसं काही आहे की फक्त मुद्रा केल्याने होतं? लहान मुलांमधलं नैराश्य याची अनेक कारणं आहेत. एज्युकेशन सिस्टीममध्ये ओव्हर कॉम्पिटिशन आणि ते सगळे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण आता आपल्याला काय सोल्युशन करता येईल हे महत्त्वाचं. तर ज्ञानमुद्रा आहे. ज्ञानमुद्रा ही एकदम सटल लेवलवर विवेक वाढवते, विवेक आणि वैराग्याकडेही नेते. पण हे लहान मुलांसाठी आपण वैराग्याची गोष्ट करणार नाही आहे. वैराग्य म्हणजे असं नाही की सगळं सोडून ते होतील, पण वैराग्य म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणं आणि जे आपल्या कामाचं नाही त्याला सोडून देणं. लहान मुलांच्या बाबतीत आपण घेऊ तर ज्ञानमुद्रा आपल्या मज्जातंतूच्या सर्व नर्व्सना स्टिम्युलेट करते. त्याच्यामुळे अँक्झायटी कमी होते, पोरांचं फोकस वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कॉग्निटिव्ह स्किल्स आहेत ते वाढतात. आता काय होतं, एज्युकेशनमध्ये त्यांना तेवढा सिलेबस पूर्ण करायचा असतो आणि तो त्या वेळेत त्यांना कॉम्पिटिटिव्ह याच्यामध्ये पूर्ण करायचा असतो. जर त्यांचं नर्वस सिस्टम, त्यांचे न्यूरॉन कनेक्शन छान असले
तर ते छान पद्धतीने ते ग्रहण करू शकतील, त्याला पकडून ठेवू शकतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा डिलिव्हर करू शकतील. आणि हे जेव्हा ते करू शकतील तर जो त्यांना फ्रस्ट्रेशन येतो आहे, नैराश्य येतं आहे, जे खूप जास्त बर्डन येतं आहे, ते हळूहळू कमी होईल. तर याच्यासाठी आपण एकतर ज्ञानमुद्रा त्यांना सजेस्ट करतो. दुसरं गोष्ट, जी निगेटिव्हिटी खूप जास्त त्यांच्यावर बंबार्डिंग केली जाते की असं करू नको, तसं करू नकोच्या गोष्टी, किंवा हे तुला नाही येत, ते नाही येत, तर त्याच्यामुळे ते निगेटिव्ह जे बंबार्डिंग आहे त्याचे इम्प्रेशन सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेले असतात. तर त्याच्यासाठी आपण एक खूप छान मुद्रा, करणमुद्रा लहान मुलांसाठी सांगतो की आकाशाच्या बोटाला जस्ट अंगठा टेकवायचा आहे आणि ही जी पृथ्वीची रिंग फिंगर आहे तिला जस्ट बाजूला अधांतरी ठेवायची. अच्छा, आणि टच नाही करायची. नाही टचही नाही करायचे. हे पहा, लक्षात घ्या की आकाशाचं जे बोट आहे, जे आपण मध्यमा म्हणतो, त्याला अंगठ्याला जोडा आणि रवीचं जे बोट आहे त्याला असं जस्ट जवळ घ्या, पण टेकवू नका. बरोबर. आणि दोघे हात असे छान पाम फेसिंग अप, आपला तळहात वर दिसला पाहिजे असं, आणि रिलॅक्स बसायचं आहे. आता हे मुलांनी 1-2 मिनटंही सकाळ संध्याकाळ केलं, खूप सारे निगेटिव्ह विचार त्यांच्यावर बंबार्ड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यातनंही आतून असं वाटतं की नाही, हे नाही होणार, हे नाही, तर ते सगळं हळूहळू निघायला लागतं. कमी झालेला आत्मविश्वास वाढायला मदत होईल. बिलकुल आत्मविश्वास वाढतो, निगेटिव्हिटी निघून जाते आणि त्यांना असं जो नैराश्य आलेला आहे ना तो कमी होतो. खूप छान. म्हणजे या 2 मुद्रा करायच्या. ज्ञान मुद्रा जी आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत ती मुद्रा, आणि ही दुसरी मुद्रा. तर या दोन्ही मुद्रा किती मिनिटं करायच्या आहेत? ज्ञान मुद्रा जास्त वेळ केली तरी चालणार आहे, 10 मिनिटं 15 मिनिटं. बरं. जेव्हा पोरं काही करतायत तर अभ्यास करतानाही एका हाताने करू शकतात. एका हाताने चालते? एका हाताने केली तरी चालणार आहे. बरं. कारण की इफेक्ट तर होणारच आहे ना. अच्छा. दोघी हातांनी केलेल्या मुद्रा बेस्ट असतात. एका हाताने केली तरी त्याचा फायदा होतो. बरं. एका हाताने लिहिताय तर ती पण मुद्रा आहे, ती पण खूप छान मुद्रा आहे. जेव्हा पोरं लिहितात, आणि ती कुबेर मुद्रा आहे, त्याचाही फायदा पोरांना चांगलाच होणार आहे. तर एका हाताने ती कुबेर मुद्रा होते, एका हाताने ज्ञान मुद्रा होऊ द्या. बरं. हे त्यांना डबल फायदा देणार आहे. अच्छा. आणि मी एक मुद्रा लहान मुलांसाठी खास सांगू इच्छिते, विघ्ननाशक मुद्रा. जसा गणेश भगवान आहे ना, ते विघ्ननाशक आहेत, तर गणेश मुद्रा तिला आम्ही विघ्ननाशक मुद्रा म्हणतो. बरं. की कोणतंही काम सुरू होण्यासाठी विघ्ननाशक असं. तर त्याच्यासाठी आम्ही मुलांना वरचा हात दोघे हातांना अर्ध फोल्ड करायचं, एकमेकांना क्रॉस करायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने ओढायचं. आता याला आपण लहान मुलांना श्वास प्रश्वासाबरोबर करायला सांगतो. जसं श्वास घेऊन हात बाहेर ओढायचा आणि 4 पर्यंत मोजायचं, पुन्हा श्वास सोडून. आपण करूया. कारण कसं आहे, मुलांसाठी हे खूप महत्वाचं आहे. मी अंक मोजते, तुम्ही मुद्रा करा. चालेल. 1 2 3 4 होल्ड, 1 2 3 4 रिलॅक्स. याच पद्धतीने आपल्याला मुलांना करून घ्यायचं आहे. बरं. आणि त्याच्यामुळे त्यांना एकतर हालचाल आहे, मुलांना हालचाल आवश्यक असते, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट येतो आणि श्वासाबरोबर होतील, तर त्याचा मुद्रेबरोबर दुसराही खूप फायदा होतो. आणि त्यांच्या डोक्यात ज्या अडचणी आहेत की त्या सगळ्या दूर होऊन त्यांना आतून साहस वाटतो. तुम्ही जे सांगितलं, मुलांचं नैराश्य जाण्यासाठी सर्वप्रथम विघ्ननाशक मुद्रा, 2 नंबर ज्ञान मुद्रा, आणि 3 नंबर तिचं नाव काय सांगितलं? करण मुद्रा. म्हणजे या 3 मुद्रा जर आपण आपल्या मुलांना दिल्या तर त्यांचं नैराश्य कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, कामाची सुरुवात होण्यात त्यांना उत्साह वाढेल. होय. खूप छान. म्हणजे याच्यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. पालकांना आज हे जे काही गिफ्ट मिळालं, मला यापूर्वी कुठेच यूट्यूबवर ह्या मुद्रा ऐकल्या नाहीत
आणि ज्यांची गरज आज सगळ्यात जास्त आहे. मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, पण तत्पूर्वी मी प्रत्येक पालकांना सांगेल की तुमच्या मुलांसाठी या 3 मुद्रांची नावं तुम्ही लिहून घ्या, वही पेनवर लिहून घ्या. हे तुम्हाला दीर्घकालीन फायदेशीर आहे. हे झालं मुलांसाठी. पण आजकाल काय झालं ना की दर चौथा माणूस एक तर BP पेशंट असतो, डायबेटीस तर असतंच, नाही डायबेटीस असलं तर डायबेटीस कॉर्नरला असतो. म्हणजे हे आजार प्रत्येक मला वाटतं 4 व्यक्तीमागे एका व्यक्तीला झालेले आहे. आणि सोबत येणारा त्याच्या मागे येणारा आजार म्हणजे किडनी. BP, डायबेटीस, किडनी असं हातात हात घालून मैत्री केल्यासारखं येतात. तर यांच्यावर आपण मुद्राशास्त्राने काही उपाय करू शकतो का, याच्यात मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेल. पहिला उपायाचा प्रकार हे आजार आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी, आणि पोहोचले असतील तर काय करावे यासाठी. आपण या आजारांचे जे बोललात, BP, शुगर, डायबेटीस, किडनी, तर हे सगळे आजार असंतुलनामुळे होतात. बरं. आता इम्बॅलन्स आहार, विहार आणि निद्रा. अच्छा. कारण आहारामध्ये कोणताच वेळ नाही, पथ्य नाही, ऋतूनुसार बदलाव नाही. विहार, श्रम, एकतर अतिश्रम होतात किंवा बिलकुल श्रम नाही. होय. काही इंद्रियांना खूप जास्त श्रम करावे लागतात, हातपाय काहीच करत नाही. तर हे श्रम आणि निद्रा. निद्रेचं तर सगळं सायकल बदललंय. निद्राची सायकल बिघडली की सगळं इम्बॅलन्स होतं. तर हे सगळं असंतुलन जे आहे, मग त्याच्याचमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर या सर्व असंतुलनामुळे हे रोगांचे आजार वाढत आहेत. अच्छा. तर आपण प्रिव्हेन्शनसाठी आधी बोलू, नंतर ट्रीटमेंटसाठी बोलू. तर प्रिव्हेन्शनसाठी, संतुलन करण्यासाठी काही गोष्टी मुद्रा करतील, काही तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. बरं. जसं मुद्रांनी आहार रेग्युलर करण्यासाठी तुम्हाला आतून इच्छा होईल, पण तुम्हाला त्याला साथ द्यावी लागेल. बरं. बरोबर. तर आपण पहिली मुद्रा पाहू. संतुलनासाठी बेस्ट आहे मातंगी मुद्रा. बरं. आता हे पहा, दोघे हातांना इंटरलॉक करा, मधलं बोट लांब ठेवायचं आणि दोघे हात शांतपणे एकदम रिलॅक्स ठेवायचे, खांदे पण रिलॅक्स करायचे. आता काय, ही झाली मातंगी मुद्रा. मातंगी मुद्रा म्हणजे शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला ती बॅलन्स करते. बरं. हां, म्हणजे हायपोथॅलमसलाही ती बॅलन्स करते. तिथून सगळ्या बॉडीवर तिचं नियंत्रण आहे. थायरॉइडला बॅलन्स करेल, वातपित्त कफला संतुलित करण्यासाठी मदत करते. तर ही मुद्रा जेव्हा आपण रोजच्या अभ्यासात 1-1 मिनिटही सकाळ संध्याकाळ केली तर बॉडी ही नेहमी प्रयत्नच करत असते संतुलनाचे, पण तिला आपण मदत करतो. बरं. मग तुमच्या ज्या सवयी आहेत, आहार, विहार आणि निद्रा, या संतुलित होण्याकडे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आतून शरीराचं, की वेळेवर तुम्हाला झोप येईल रात्री 9-10 पर्यंत, सकाळी सूर्योदयापूर्वी जाग येईल, वेळेवर भूक लागेल, पण मग तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करावं लागेल. तर ही मातंगी मुद्रा आरोग्याकडे पहिलं पाऊल आहे. अनेक लोक असतात की ज्यांना झोप येत नाही. तुमच्या अनुभवात आहे असं की मातंगी मुद्रेने रात्री 9-10 वाजता झोप यायला लागली? पक्क येऊ. कारण की हे सगळं जे बॉडीचं मेकॅनिझम आहे तेच असं बनलेलं आहे की रात्री लवकर जर तुम्ही बरोबर 9-9:30ला एकदा झोपलात आणि वेळेवर तुमचे झोपण्याची व्यवस्था केली तर 9-10 वाजता ॲटोमॅटिकली झोप येईल. जर फक्त तुम्ही मातंगी मुद्रा रोज सकाळ संध्याकाळ 1-1 मिनिटं केली ना, तर आतली जी निद्रा चक्र ज्याला आपण म्हणतो ते रेग्युलेट व्हायला लागतं. बरं. आता मग याच्यामुळे इव्हन थायरॉइडही बॅलन्स होतो. अच्छा. तर खूपदा मी हे पाहिलं की रात्री 9-10 वाजता काहीतरी मेसेज पाहिलं जातं, एखादा यूट्यूब व्हिडिओ पाहिला जातो किंवा एखादं, तर ह्या सगळ्या झोप उडवणाऱ्या गोष्टी आहेत. बरं. नाही, माझा प्रश्न असा होता की तुमच्या अनुभवात तुमचे इतके पेशंट असतात,
याच्यामुळे झोप नियंत्रित झाली असं हो. कोणी तुम्हाला येऊन सांगितलं का? आता मागच्याच आठवड्यात त्या एक पवार मॅडम होत्या, त्या इतक्या परेशान होत्या झोपेमुळे, कारण की त्यांना सकाळी शाळेत जायचं आणि रात्री नेमकं झोपल्या की एकदा झोप उडाली म्हणजे त्यांना आधी व्यवस्थित होतं, पण झोप उडून जायची आणि 12-12:30पर्यंत झोप नाही यायची. सकाळी 6 वाजता उठणं मस्ट आहे. मग बरं. त्यांना मी हे एकच सांगितलं की तुम्ही ही मुद्रा करा, संध्याकाळी 8 वाजता करा आणि सकाळी उठल्या उठल्याही केली तरी चालणार आहे. बरं. तर आणि त्यांनी खूप नियमित केली अच्छा. आणि त्यांचा कालच फोन आला की त्यांना खूप म्हणजे ना झोपेचं जे इतकं डिस्टर्ब होत होतं, कारण की सकाळी रात्री झोप लागली, सकाळी उठता येतंय आणि मग दिवसभर छान जातोय, अच्छा. सगळी कामं छान होतात आहे. तर आणि खूप जणांना मी हे सांगितलेलं आहे. इवन म्हणजे पेशंट असतात किंवा बाहेरचेही कोणी मंडळी भेटतात तर आपण त्यांना ही मुद्रा ॲडवाईस करतो आणि ते सगळे रेग्युलर होत जातं ना, सगळे बॅलन्स होत जातं. तर खूपच इफेक्टिव्ह मुद्रा आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. केले तर पाहिलेच. आणि त्या शिक्षिका असल्यामुळे त्यांनी अगदी शिस्तबद्ध केलं. हां, येस. आणि काय होतं ना, हे बरोबर आहे. शिक्षिका जेव्हा असं असं करून विद्यार्थ्यांना सांगतात ना, ही अनुशासन मुद्रा आहे. तुम्हाला एक गंमत सांगते. हा. जेव्हा शिक्षक वृंद आपल्या विद्यार्थ्यांना दटावून सांगतात ना अनुशासन मध्ये राहा, तेव्हा हा इफेक्ट त्यांच्यावरही होत असतो. बरं. ही अनुशासन मुद्रा आहे. त्याच्यामुळे अच्छा. तुम्ही जसं म्हणालात की त्यांनी खूप रेग्युलर आणि हा माझा अनुभवच आहे की खरंच आपले शिक्षक वृंद ना खूप रेग्युलर करतात. त्यांना जे सांगितलं ते तसंच करतात. याचं कारण हे अनुशासन मुद्रा आहे. आधी आपण संतुलन केलं. हा. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते की जसं नळामध्ये पाणी जात असतं तर त्याच्यात क्षार जमा होतात ना. हो. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वयामानानुसार आपल्या ज्या आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, त्यांच्यामध्ये थर जमा होतात. अच्छा. आणि हेच कारण असतं की BP वाढतं, मग ते शुगरमुळे आणखी जास्त त्याचा दुष्परिणाम होतो, हार्ट डिसीज. तर हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मुद्रा आहे अपान वायू मुद्रा. अच्छा. तिला आम्ही संजीवनी मुद्रा म्हणतो. बरं. कारण की शरीराचं शुद्धीकरण असलं, हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आवश्यकता आहे शरीराच्या आरोग्यासाठी. आणि अपान वायू मुद्रा ही आपल्या शरीरातील प्रत्येक वाहिकेला ज्या नलीज आहेत त्यांना सगळ्यांना बिलकुल क्लिअर करते. कारण की हा अपान वायूचं जे कार्य आहे ते वाढवते. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ही बेस्ट मुद्रा आहे. बरं. आणि मग ते काय होतं की BP असो, शुगर असो किंवा हार्ट डिसीज, त्याच्यासाठी ही अपानवायू मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला हे सांगते मी की इव्हन हार्ट डिसीजच्या प्रिव्हेन्शनसाठी आणि अचानक कोणाला त्रास झाला तर त्यालाही ही मुद्रा करता आली पाहिजे. बरं. आणि याचे माझ्याकडे इतके अनुभव आहेत की अनेक लोकांना ज्यांना खूपच त्रास होता BP शुगरचा, तर आपण त्यांना ही रोज करायला सांगतो आणि हळूहळू त्यांना स्वतःच्या तब्येतीमध्ये फरक जाणवतो. म्हणजे जाणवण्या एवढा फरक पडतो. बरं. हे खूप महत्त्वाचं आहे. इव्हन कधी म्हणजे आम्ही सांगत असतो की जे हार्टचे पेशंट आहेत त्यांनाही आम्ही ॲडवाईस करतो की हे तुम्ही लक्षात ठेवा, ही रोज करा प्रिव्हेन्शनसाठी. आणि यदा कदाचित तुम्हाला अचानक छातीत दुखलं तर पटकन अपानवायू मुद्रा करा, हात वर घ्या. बरं. आणि या पद्धतीने हात वर घ्या. तर जे काही हात वर कोणता घ्यायचा, उजवा की डावा? दोघे हात घ्यायचे, आधी डावा मग उजवा. बरं. म्हणजे आश्चर्यजनक हे की अनेक जणांचे असे हे झालेत, अनुभव आलेत त्यांनी खास फोन करून किंवा भेटून आम्हाला सांगितलं की आम्हाला एकदम त्रास झाला होता, छातीत दुखत होतं, घाम आला होता आणि आम्ही हे केलं तर आम्हाला थोड्या वेळात बरं वाटलं. मग त्यांना आम्ही सांगितलं की पुढे तुम्ही डॉक्टरांनाही कन्सल्ट करा, असं फक्त एवढ्यावर सोडू नका. पण त्या क्षणी जे आराम पडलं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की हृदयाच्या पेशींचं जे नुकसान होणार होतं त्यालाही आपण प्रिव्हेंट करू शकलो. खूपच छान. म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी जर आपण हे एवढी सोपी उपाय केले
तर तेवढा वेळ आपल्याला मिळतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण बरोबर. कधी कधी तसा वेळही नसतो पेशंटकडे. बरोबर. मग त्यावेळी ही मुद्रा उपयोगी पडू शकते का? बिलकुल उपयोगी पडेल. खूपच छान. मी पुन्हा एकदा दर्शकांना दाखवेल. हात असा घ्या, पहिलं बोट या पद्धतीने अंगठ्याच्या तळाशी टेकवा, अंगठा आणि ही 2 बोटं अशी जोडा आणि अशा पद्धतीने दोन्ही हात वर करा. आणि यावेळी आपलं श्वास महत्त्वाचंच, तुम्ही जे सांगितलं 1 2 3 4, पुन्हा 4 3 नाही, इथे श्वासाचा संबंध नाही. ठीक आहे, श्वासाचा काही संबंध नाही. हात हात फक्त वर घ्या आणि त्या पद्धतीने करा. म्हणजे यासाठीच हे लिहून ठेवा, कारण की आपण तोंडी लक्षात ठेवलं तर थोडा गैरसमज असाही होऊ शकतो. तर प्रेक्षकांनी हे लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या ओळखीमध्ये, नातेवाईकांमध्ये, शेजारी पाजारी कुठेही हा प्रश्न असला की एक पहिला उपाय म्हणून आपण हे करू शकतो. करून पाहायला हरकत नाही. म्हणजे डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत आपल्याला काही सेकंद वाढून मिळतात. हो, नक्कीच. म्हणजे लगेच पेशंटला थोडा आराम पडेल आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली मदत मिळेल त्यांना. बरं, खूपच छान. मॅडम, आपण हे प्रिकॉशनसाठी बघितलं, अचानक संकट आलं तर बघितलं, पण एखाद्याला जर क्रॉनिक हार्ट डिसीज असेल तर आपण नेमकं काय करावं? हे क्रॉनिक डिसीजसाठी सुद्धा आपण या मुद्रा करणारच आहोत. पण एक खास मुद्रा मी सांगू इच्छिते तुमच्या प्रेक्षकांसाठी. हृदय मुद्रा, की जी आपल्या हृदयाला बल देते. तर नमस्तेमध्ये या आणि आकाश तत्वाचं जे सगळ्यात मध्यमा बोट आहे त्याला थोडं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे. आणि छोटी बोट, करंगळी, तर्जनी आणि अंगुठा असं थोडंसं सेपरेट करायचं आहे. बरं. एक अनामिका नाही बरं का, पृथ्वी तत्वाची अनामिकाला जोडूनच ठेवा आणि बाकी सगळ्या बोटांना दूर करायचं. आता तुम्ही तुमच्या रिलॅक्स बसा आणि ऑब्झर्व करा की एनर्जी कुठे जाते. तुम्हाला जाणवेल श्वासामध्ये की ही एनर्जी हृदयाला बल देते. आणि ही हृदय मुद्रा हृदयाला बल्य म्हणतो ना आपण, बलवान करते. तर क्रॉनिक डिसीजसाठी, डिसीजच्या प्रिव्हेंशनसाठी आणि डेली ही मुद्रा केली तर कोणत्याही हृदयरोगाला तुम्हाला सामोरेच जावं लागणार नाही. बरं. आणखी एक सांगते. आता हृदयाचा भाऊच आहे बरं का, तो लंग्स जे असतात ना, हो, ते हृदयाचे भाऊ असतात. बरं. शेजारी पाजारी आहेत ना ते. अच्छा. तर हृदयाबरोबर लंग्सचाही जर काही त्रास असेल, जसं श्वास घ्यायला त्रास होतो, अस्थमा आहे, हो, खोकला आहे, तर आपली ही हृदय मुद्रा केलेली आहे ना, हिला फक्त जी अनामिका बोट आहे तिला सेपरेट करा. अच्छा. ही झाली श्वास मुद्रा. बरं. घ्या, ऑब्झर्व करा. लांब श्वास आला, पोटापर्यंत गेला. हो. तर म्हणजे तुम्ही जे मागे विचारलं ना की मुद्रा किती वेळ केला तर फायदा दिसेल, ते इन्स्टंट आहे, अभी और यही. अच्छा. मुद्रा केल्याबरोबर त्याचा फायदा दिसतो. फक्त आपण ऑब्झर्व किती करतो याच्यावर डिपेंड करतं. तर जसं आपण श्वास मुद्रा केली तर हे लंग्सना एकदम उपयुक्त होतं. म्हणजे ही हृदय मुद्रा, श्वास पोटापर्यंत गेला. हां, तर ते लंग्सचे जे एरिओल्स असतात ना बारीक बारीक, ते मोकळे होतात. म्हणजे आपण त्या लंग्सना किती बल देतोय की त्याचे एरिओल्स मोकळे होतात आहे आणि लगेच श्वास मोकळा येतोय. ऑक्सिजन मीटर चेक लावूनही तुम्ही चेक करू शकता. बरं. की लगेच किती फायदा होतोय लंग्सना. बरं बरं, खूपच छान. एक आजच्या काळात खूप मोठा प्रश्न झालेला आहे, वजन नियंत्रण. शरीरातील संतुलन आणि सौंदर्य टिकवण्यासाठी काही मुद्रा आहेत का? कारण आजच्या पॉडकास्ट हा खूप स्पेशलच आहे. आज आपण इतर कोणतीही चर्चा न करता थेट मुद्रा देतोय. तर तशा काही मुद्रा आपल्याला देता येतील का? पक्काच. आता हे 3 खूपच महत्त्वाचे विषय सांगितले. एक तर वजन नियंत्रण. होय. वजन नियंत्रण हे इतकं मोठा सब्जेक्ट आहे, कारण की प्रत्येकाचं वजन कशामुळे वाढलं हा विषय वेगळा असतो. पण मुद्रेनुसार आपण काही गोष्टी करतो. त्याच्यात सगळ्यात वजन वाढलं म्हणजे पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. तर त्या पृथ्वी तत्वाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण सूर्यमुद्रा सांगतो. बरं. आता सूर्यमुद्रा
ही त्वरित पृथ्वी तत्वाला घटवणं सुरू करते. पण आता याच्यातही काही नियम होतील. बरं. पृथ्वी तत्वाचं जर पचन सुरू झालं तर आतून हीट वाढेल. त्याच्यामुळे जर पृथ्वी मुद्रा करायची असेल तर सकाळी 5 वाजता उठून करावी लागेल. बरं. सूर्योदयाच्या पूर्वी, नाही तर रात्री अच्छा. 8-9 वाजता सूर्यास्तानंतर. तर बेस्ट वे जर वजन कमी करायचं असेल तर सूर्योदयापूर्वी 5 वाजता उठून साधारणतः 15 ते 20 मिनिटं ही मुद्रा प्रॅक्टिस करायची. बरं. आणि जर असं वाटलं की खूप तापमान वाढतंय, आतून उष्णता वाढते, तर ताक किंवा फ्रूट ज्यूस घ्यायचा दिवसा. अच्छा. तर म्हणजे एवढं थोडंसं प्रिकॉशन. तर शेवटी काय आहे की आरोग्यावर काम होत आहे आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी. त्या हिशोबाने थोडं या प्रिकॉशन्स घेऊन मग करायला. पण ही खूप इफेक्टिव्ह मुद्रा आहे आणि वजन किलोने कमी होणं सुरू होतं. बरं. तुम्ही महिन्याने केलं, बरोबर प्रॅक्टिस केली तर. अपान मुद्रा बरोबर कॉम्बिनेशन करायचं आहे. अपान मुद्रा, अपान वायू मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा, ही सूर्यमुद्रा. बरोबर. ठीक आहे. खूपच छान. म्हणजे प्रेक्षकांनी काय करायचं ना, उद्या 5 वाजता अलार्म लावून उठायचं, 10 मिनिटं सूर्यमुद्रा करायची, 10 मिनिटं अपान वायू मुद्रा करायची. आजच तुम्ही वजन मोजून घ्या. 1 महिन्यांनी पुन्हा वजन करा आणि तुम्हाला काय अनुभव आलं ते कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे आपल्याला इतर प्रेक्षकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. पक्का होईल. बरं. अनेकदा वजन वाढण्याचं कारण थायरॉइड असतं ना. बरं. जसं हायपोथायरॉइडिझम झालं तर, आणि दुसरं डायजेस्टिव्ह सिस्टम, खूप खायची इच्छा होते, तर रात्री गोड खायची इच्छा होते, तर ते मातंगी मुद्रेमुळे बॅलन्स होणार आहे. बरं. आणि त्याच्याबरोबर मला वजन साठी जर तुम्ही मुद्रा अभ्यास करणार असाल तर एक मुद्रा त्याच्यात अवश्य ॲड करा, शंखमुद्रा. बरं. शंखमुद्रा कशी करायची आहे? अंगुठ्याने हाताने पूर्ण अंगठ्याला धरायचं आणि हा अंगुठा तर्जनीला टच करायचा आहे दुसऱ्यातच. ही झाली शंखमुद्रा. शंखासारखा आकार दिसतोय ना, हो, म्हणून तिला शंखमुद्रा म्हणतात. बरं. आणि आता हे शंखमुद्रा काय करते तर हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला नॉर्मल करते, नाभीचक्र सेट करते. नाभीचक्रामुळे खूप आजार होतात. नाभीचक्र डिस्प्लेसमेंट होतो ना, तर त्याच्यामुळे अनेक आजार होतात. तर ते सेट करून पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम नॉर्मल करणारी ही शंखमुद्रा खूप छान मुद्रा आहे. आणि वजन कमी करण्यासाठी सुरुवात डायजेस्टिव्ह सिस्टमपासूनच केली पाहिजे. त्याला नॉर्मल करावं लागेल, तर त्याच्यासाठी शंखमुद्रा त्याला ॲड करायची आहे. आणि शंखमुद्रेचा एक आणखी चांगला परिणाम आहे की त्याच्याने आवाजही गोड होतो. बरं. त्याच्यामुळे कर्कशता जाते आणि आवाज मधुर होतो. अच्छा. त्याच्यामुळे आवाजासाठी करा. खूपच छान. म्हणजे एकाच वेळी 2 फायदे होतात. होय. आवाज कमी होता, वजनही नियंत्रित राहतं, आवाज मधुर होतो, मधुर होतो, कर्कशता कमी होते, मधुर आवाज होतो आणि सौंदर्यही वाढतं. आता सौंदर्यासाठी काही मुद्रा सांगा. सौंदर्यासाठी स्किन म्हणजे ग्लो येण्यासाठी ना, स्किन काय म्हणतात त्याला, ग्लो म्हणतात ना. ग्लो येण्यासाठी एक खूप छान मुद्रा आहे, वरुण मुद्रा. ॲक्च्युली बॉडीमध्ये पाण्याचा प्रमाण जर कमी झाला तर स्किन एकदम रुक्ष होते आणि अशी उन्हाळ्यात कशी डिहायड्रेट होते, त्याच्यानंतर सुरकुत्या पडतात. तर त्याच्यासाठी ही वरुण मुद्रा आहे. बरं. ही मुद्रा फक्त ग्लोच येण्यासाठी नाही, जर स्किनचाही काही डिसीज असेल तर अपानवायू मुद्रा बरोबर वरुण मुद्रा केली तर त्याचाही फायदा होतो. होय. आणि सौंदर्य वाढण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक छान मुद्रा मी तुम्हाला सांगते, ती आहे आदिमुद्रा. आदिमुद्रा ही फक्त सौंदर्यासाठी नाही आहे खरं तर, पण आदिमुद्रा केल्याने, जसं आदी त्याचं नाव आहे ना की सुरुवात, तर जसं बालकांची लहानपणी जसं ओरिजिनल नॅचरल ग्लो असतो तो येण्यासाठी ही आदिमुद्रा उपयोगी आहे. आदिमुद्रा ही ओव्हरऑल तुमच्या हेल्थसाठी आणि सौंदर्यासाठी, आता आपण चर्चा करतोय तर सौंदर्यासाठी पण उपयुक्त आहे.
आणि लहान मुलांनाही जर ते खूप स्ट्रेसमध्ये, जे आपण आधी बोललात, लहान मुलांचा जो प्रॉब्लेम आहे तो खरंच चिंताजनक आहे. वाढलेलं स्ट्रेस, त्यांच्या निराशा, फ्रस्ट्रेशन, याला फेस करण्यासाठी त्यांना ही आदिमुद्रा आणि मुष्टिक मुद्रा, म्हणजे आपण त्यांच्याकडून खेळाखेळांमध्ये हे करून घेऊ शकतो की आदिमुद्रा, मुष्टिक मुद्रा, आलटून पलटून आपण करूयात थोडा वेळ. हो. बरं, डाव्या हाताला आदिमुद्रा करा, डाव्या हाताला. उजव्या हाताने मुष्टिक मुद्रा. बरं. सोडायचं. आता चेंज करायचं. चेंज म्हटलं की उजव्या हाताने आदिमुद्रा, डाव्या हाताने मुष्टिक मुद्रा. चेंज. व्हेरी गुड. चेंज. खूपच छान. आता हे जेव्हा आपण असं करतोय तर याच्यात आपण कॉम्बिनेशन करतोय. बरं. एक तर आपलं मुद्रा, या दोघी मुद्रा खूप उपयुक्त आहेत. आदिमुद्रा तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन वाढवेल, कॉग्निटिव्ह स्किल वाढवतं, तुम्हाला लहान मुलांसारखं म्हणजे जे काही तुमचे पूर्वाग्रह आहेत त्यांच्यापासून सुटकायला मोकळं करतं. आणि मुष्टिक मुद्रा, कधी राग आला तर कसं आपण दात ओठ भिंचून मुठ्ठी भीज के एकदम असं राग करतो ना, तर हा राग व्यक्त झाला पाहिजे. बरं. जरी मुलं, आपल्याला असं वाटतं त्यांना टेन्शन नाही आहे, पण त्यांना खूप स्ट्रेस आहे, त्यांनाही टेन्शन आहे, आणि आतल्या आत जो त्यांचा राग दबलेला आहे त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळत आहेत. तर हे निघून गेलं पाहिजे आणि हे पूर्वाग्रह कमी झालं पाहिजे. तर हे जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो आणि डाव्या आणि उजव्या हाताने आपण जेव्हा वेगवेगळ्या मुद्रा करतो तेव्हा ब्रेनमधले जे दोघी पार्ट असतात, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, त्यांच्यामध्ये एक संतुलन होतं. बरं. आम्ही ब्रायटर माइंडमध्ये अशा वेगवेगळ्या मुद्रा करूनच त्यांना कॉग्निटिव्ह स्किल वाढवण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी हे एक्सरसाइज करत असतो. मी ऐकलंय तुम्ही ब्रायटर माइंडचे क्लासेस घेतात आणि तिथे मुलं डोळ्याला पट्टी बांधून वाचन करतात, असा काहीतरी विषय आहे. होय. आता थोडा वेगळा होईल, पण थोडं सांगता येईल का? अवश्य. तर याला सेन्सरी सबस्टिट्यूशन म्हणतात, की डोळ्यांवर पट्टी बांधूनही मुलं रंग ओळखू शकतात. बरं. कारण ते खुशबू घेतात. म्हणजे आपला जो घ्राणेंद्रिय आहे वास घेण्याचं, तर फक्त वास नाही घेत, तर ते वास घेऊन त्याचे रंग ओळखतात. बरं. किंवा कानाने थोडासा आवाज ऐकून त्याचं, किंवा स्पर्श करून. तर हे सेन्सरी सबस्टिट्यूशन आहे. अच्छा. या ज्या वेगवेगळ्या एक्सरसाइज करवल्या जातात, आपण करवतो, त्यानंतर आयबॉल एक्सरसाइज असतं, त्यानंतर म्युझिक एंट्रेनमेंट असतं, आणि त्याच्यामुळे मुलांना अल्फा वेव्हमध्ये नेले जातात आणि त्यांचं ब्रेन एवढं काम क्वाईट होतं. तर ते प्रॉपरली, असंही आपण जे पाहतो ना की डोळ्यांनी पाहतोय, खरं तर ते डोळ्यांनी नाही पाहत, आपण मेंदूने पाहत असतो. बरं. तर हे या पद्धतीने की वास घेऊन ते पोरं कलर आणि हे सगळं ओळखतात. आणि ॲक्च्युली हे इतकं छान आहे की हे फक्त जादू म्हणून आपण नाही करवत आहे, की ब्रायटर माइंड, पोरांना मजा येते, जादू वाटते की ओ आपल्याला ब्लाइंड फोल्डेड कलर ओळखता येत आहे, वाचता येत आहे. पण याच्या पुढेही जाऊन त्यांच्यातलं ते इंट्युशन पॉवर, कारण की हे इंट्यूट होत आहे ना, त्यांना दिसत नाहीये तरी त्यांना ते इंट्यूट होतंय की याचा हा रंग. तर हे इंट्युशन पॉवर त्यांचं वाढत आहे. आणि याच्या पुढेही जाऊन त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना ते हार्टमधून जे व्हॉइस येईल त्याला त्यांना पकडायचं आहे आणि ते सांगायचं आहे. आणि हे जेव्हा ते पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतात तर त्यांना हे लक्षात येतं की आपल्या हार्टमधून येणारा व्हॉइस बरोबर आहे. आणि या पद्धतीने आपण ह्या फ्युचरसाठी या पोरांना खूप मोठ्या प्रमाणात तयार करतोय. ब्लाइंड फोल्ड ही त्याच्यातली एक ॲक्टिव्हिटी आहे, पण ती पण मजा आहे. खूपच छान. तर हे ॲक्च्युली या बोटांचेच त्या ज्या एक्सरसाइज आपण करतो, वेगवेगळे एक्सरसाइज असतात. आता तुम्ही करून पहा. एका राईट हँडने 2 बोटं आणि लेफ्ट हँडने मधली 2 बोटं. आता हे चेंज केलं आपण, करा चेंज. तर असं जेव्हा आपण चेंज करतो तर लेफ्ट आणि राईट हेमिस्फेअर जे आहेत ते दोघे डेव्हलप बॅलेन्स होतात. बरं बरं. आणि या पद्धतीने त्यांच्यात खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप होतात. हे अजून नवीन ऐकायला मिळालं. म्हणजे मुद्राशास्त्र अनेक अर्थाने उपयुक्त आहे.
खूपच छान. म्हणजे आज आपल्याला लक्षात आलं की फक्त बोटांद्वारे, फक्त आपल्या हातांद्वारे आपण हार्टपासून वेगवेगळे मानसिक आजारांपर्यंत अनेक आरोग्यदायक प्रश्नांवर मार्ग काढू शकतो, बुद्धी प्रगल्भ करू शकतो, किंबहुना अनेक तत्व ज्याचा आपण यापूर्वी विचार केला नव्हता की आपण डोळ्यांनी पाहत नाही तर डोक्याने पाहतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. आणि या पद्धतीने आपल्या मुलांना सुद्धा समृद्ध करण्याचा एक मार्ग सापडला. खरं तर मुद्राशास्त्र हा विषय असा नाही की आपण एखाद्या पॉडकास्टमध्ये संपवू शकतो. अनेक आजार मुद्राशास्त्रातून रिडेव्हलप होतात, आजारातून सुटका होते, उत्तम आरोग्य लाभू शकतं. तर प्रेक्षकांनी या सगळ्यांचा लाभ घ्यावा. मॅडमचं मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल, तिथे तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात. कृपया मला संपर्क अजिबात करू नका. मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकणार नाही, किंबहुना तुमचे फोन देखील उचलणार नाही. तर तुम्ही मॅडम यांना संपर्क करा. आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपण त्यांना पुन्हा आमंत्रित करू. मॅडम, जर आमच्या प्रेक्षकांनी पुन्हा आमंत्रित केलं तर आपण याल का? नक्कीच येणार. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.